आता इतर घडामोडी बघूयात। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43% पोहोचलाय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गंगापूर धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलंय। तर गोदावरी नदीची ही आपण दृश्य बघतोय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्यामुळे गोदावरीचं हे पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे। गंगापूर धरणातनं 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत सध्या पाणी आहे। तर अकोला तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासोबतच सांदणदरी ही पर्यटन स्थळं वन्यजीव विभागानं पर्यटकांसाठी बंद केली आहेत। सध्या भंडारदरा, हरिश्चंद्रगड या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत, म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं हा निर्णय घेतलाय। कोणीही या पर्यटन स्थळावरती जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवरती कारवाई करण्यात येणार आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। भंडारदरा, हरिश्चंद्रगड या परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसतायत। त्यामुळे अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासोबतच सांदणदरी ही पर्यटन स्थळं वन्यजीव विभागानं पर्यटकांसाठी सध्या बंद केलेली आहेत। सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणी इथं गेलं तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43% गेलाय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गंगापूर धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। ही दृश्य गोदावरी नदीची। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नक्की काय परिस्थिती नाशिकमध्ये, कोणकोणत्या धरणातनं कसा विसर्ग सुरू आहे, गोदावरी नदीची सद्यस्थिती काय? श्वेता, मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुराचं मापदंड सांगणारा दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत हे पाणी आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 4000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये केला जातो। याचं कारण असं आहे की गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस कोसळतोय आणि या संततधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरण जे आहे त्याच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून 4000 क्युसेक्स इतका विसर्ग नाशिकच्या गोदावरी पात्रामध्ये केला जातोय। तर नाशिक जिल्ह्यातल्या इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिकच्या दारणा धरणातून 4079 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होतोय। कडवा धरणातनं 795, तर नाशिकच्या समोर दिसणाऱ्या होळकर ब्रिज खालून तब्बल 4348 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। तिकडे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून देखील जवळपास 9500 क्युसेक्स 9455 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदा पात्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना दृश्यांमध्ये पाहायला मिळते। रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड हे जे प्रमुख गोदा काठावरचे कुंड आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे। तर समोर दिसणारे हे सगळे छोटी मोठी मंदिरं जी आहे गोदा काठची ती देखील या पुराच्या पाण्यानं त्या मंदिरांना वेढा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। समोर गंगा गोदावरीचं प्राचीन मंदिर आहे, गांधी ज्योत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आहे, देव मामलेदाराचं मंदिर आहे। या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो कायम आहे। पुढच्या काही तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अर्थात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच त्र्यंबकेश्वर आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अधिक असेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जर वाढवला गेला तर या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे आणि म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले, कारण सर्वच धरणातनं सध्या विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे।
ज्याला बहिणी आहेत तो माणूस 100% नशीबवान आहे. आई गेल्यानंतर बहीण आईची सुद्धा भूमिका पार पडते असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी बहीण भावाच्या नात्यावरती भावनिक प्रतिक्रिया दिली. दरम्यान बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं बहिणी मला मिळाल्या आहेत, हीच आपली आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. ज्याला बहीण आहे तोच माणूस नशीबवान आहे. मला बहीण आहे, ज्याला बहीण नाही त्याला विचारा. आई गेल्यानंतर बहीण आईची सुद्धा भूमिका करते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ज्याला बहिणी आहेत तो माणूस 100% नशीबवान आहे. मला तरी आज एवढ्या बहिणी बघायला मिळाल्या, माझ्या आयुष्यातही सगळ्यात मोठी कमाई असं मी या ठिकाणी मानतो. नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झालेत. फडणवीस आणि गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. नागरिकांच्या मनात सरकार विरोधात नाराजीचा सूर आहे आणि कानउघडणीनंतर तरी कारभार सुरळीत होणार का असा प्रश्न निर्माण होतोय. नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय आणि म्हणूनच मुख्यमंत्री संतप्त झाले. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. नागरिकांच्या मनात एकतर सरकार विरोधात नाराजीचा सूर आहे आणि कानउघडणीनंतर तरी हा कारभार नागपुरातला सुरळीत होणार का असा प्रश्न स्थानिक विचारतायत. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते, बघूयात राज्यातून. ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती त्यांनी एक भाष्य केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोकाटे यांना प्रश्न विचारल्यानंतर कर्जमाफीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे असं कोकाटे म्हणाले. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत किंवा फेडलीच पाहिजेत, मात्र कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं कोकाटेंनी अधोरेखित केलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू असं वक्तव्य केलं होतं. यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती भाष्य केलं. बघा, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्रितपणे निर्णय घेतील आणि ते जेव्हा निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर त्यांनी तो विचार केलेला असेल तर त्यांचा विचार 100% लवकरात लवकर काढून होईल. शेतकऱ्यांपर्यंत कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते बाबा? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी तर कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे. परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार. राज्यामध्ये शालेय शिक्षण अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेवरून वाद सुरू आहे. केंद्र सरकारनं थोपलेल्या त्रिभाषा सूत्रीमुळे राज्यात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा संघर्ष निर्माण झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात इशारा दिलाय. त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणताही धोका नको म्हणून खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारनं काल रात्रीच त्रिभाषा सूत्रासंदर्भात बैठक बोलावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. तर या बैठकीत शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषा सक्ती संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.